उकड परफेक्ट असली की मोदक बनवणं एकदम सोपं होतं। 2 वाटी पिठासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलंय। यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकून याला छान उकळी येऊन द्यायची। एकदा उकळी आली की आपलं पीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बंद करून यावर 2 मिनिट झाकण ठेवायचं। मग ह्या पिठाला परातात घेऊन छान घासून मळायचं, जेणेकरून सगळ्या गुठळ्या निघून जातील। मळताना जर पीठ कडक येत असेल तर गरम पाण्याचा हात घ्यायचा, थंड पाणी वापरायचं नाही। आता पीठ पूर्ण मळून झाले की नाही हे बघण्यासाठी एक पिठाचा गोळा दाबून बघायचा। जर याला चिरा पडला नाही म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट मळलं गेलंय। आता मोदकाची पारी बनवण्यासाठी हा गोळा पिठात बुडवून त्याला बाजूने दाबत राहायचं। मध्ये जास्त प्रेशर द्यायचं नाही, नाहीतर मधून मोदक फुटतो। आता ज्यांना ही प्रोसेस टाइम कन्झ्युमिंग वाटते किंवा पारी बनवणे येत नाही त्यांनी ही पापड बनवण्याची मशीन यूज करा। याने पारी एकदम पातळ बनते आणि मोदकाच्या पाकळ्या एकदम छान येतात। आणि पारी पातळ असली की तो मोदक खायला आणि दिसायला दोघांनाही मस्त असतो।